बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार आणि हत्या सुरू असताना नालासोपारा येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात बांगलादेशचा झेंडा फडकवण्यात आल्याची घटना समोर आली। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। ही बाब निदर्शनास येताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांसह शाळेत दाखल झाले। त्यांनी तत्काळ तो झेंडा हटवून शाळा प्रशासनाला कडक इशारा दिलाय। या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली। मात्र अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सर काय झालेलं नेमकं? आणि सर तिथे आपण ते बांगलादेश म्हणजे बांगलादेशमध्ये आत्ता सध्या परिस्थिती जी चालली आहे की हिंदू लोकांना रस्त्यावर जळवत आहेत, अशी प्रक्रिया चालू आहे। लेडीज लोकांवर बलात्कार आणि त्यांना जाळत आहेत रस्त्यावर। ते पूर्ण बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार करत आहेत। तर सध्या ही परिस्थिती असून आपल्या हे इंटरनॅशनल नालासोपारामध्ये रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बांगलादेशी झेंडे लावतात। त्यामुळे आम्ही सगळे हिंदू बांधवांना सांगतो की संज्ञान घ्या आणि ह्याच्यावर पोलीस प्रशासनाला सांगते की कारवाई करा। यांच्या जेवढे स्कूल आहे 154 शाळेत सर, यांचे पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांच्यावर विचारलं या शाळेला तेव्हा काय त्यांनी सांगितलं की इंटरनॅशनल शाळा आहे आमची, आम्ही सगळे झेंडे लावतात, इंटरनॅशनल झेंडे लावतात। आम्ही सांगितलं सरांना, ते मॅडम होते, नेमकी कोणतरी मॅडम होती, त्यांना कॉलवर आम्ही बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की इंटरनॅशनल शाळा आहे, आम्ही झेंडे लावू शकतो। आणि आम्ही त्यांना विचारलं की ह्याच्यामध्ये तर 6 झेंडे आहे फक्त आणि भारताचा झेंडा नव्हता। त्यांनी सांगितलं फक्त आपण 2च दिवस भारताचा झेंडा लावू शकतो। आपली मागणी काय आहे? आपली मागणी हेच आहे सर की प्रशासन ह्यांच्या शाळावर कठोर ते कठोर कारवाई करा, फक्त हेच मागणी आहे। नाहीतर जर कारवाई नाही झाली तर तुमची काय? जर कारवाई नाही झाली तर आम्ही सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, बाकी सगळे मी लोकांना सांगतो, हिंदू एकत्रित व्हा आणि ह्याच्यावर कठोर कारवाई करायला लागणार, नाही तर आम्ही आंदोलनावर बसू।